नमस्कार सर्वांना, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मी आहे हर्षल. मी आलोय चांदोड तालुक्यातील राजदेरवाडी या गावाजवळील राजदेर या किल्ल्यावर. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सकाळी 6ला निघायचे ठरले व आमच्या भावाने 6चे 7 वाजवले. आम्ही निघालो किल्ल्याकडे. अतिशय निसर्गरम्य वातावरणात, काय झाडी, काय डोंगर, काय तो सह्याद्रीतला निसर्ग. किल्ला चढायला सुरू केला. राजदेर किल्ल्याची उंची 35 ते 55 फूट उंचीचा हा किल्ला. चढणे तर जरा अवघडच होते, पण शिवरायांचे मावळेच ना, तर किल्ला कितीही बिकट असो तरी चढायचाच. उन्हामुळे घशाला तहान तर पोटाला भूक सुटली. सोबत आणलेल्या फळांचा आस्वाद घेतला व किल्ला सहर करायला सुरुवात केली. किल्ल्याचा इतिहास सांगणे म्हणजे हा किल्ला यादव काळात बांधला गेला. सन 1216-17 हा किल्ला यादवांच्या ताब्यात होता. हा किल्ला अलाउद्दीन खलजी व नंतर फारुकीच्या ताब्यात होता. 1601 खानदेश सुबा मोगलाच्या ताब्यात होता. 1671 सल्हेरच्या विजयानंतर हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. किल्ला सहर करताना युद्धातल्या पराक्रमाची विरगळ आहे. विरगळीवर म्हणजे युद्धात लढताना वीरमरण आलेल्या वीरांच्या स्मृती आहेत. विरगळाच्या उजव्या बाजूला थोडे पुढे गेल्यावर भग्न अवस्थेत देवीचे मंदिर आहे. जीर्णोद्धाराची वाट बघत आहे. पुढे वर चढून सपाटीकरण लागते. त्यानंतर डाव्या बाजूने किल्ल्याकडे जाणारा मार्ग लागतो. गडावरती कोरलेले टाके देखील आहे. इंग्रजांनी किल्ल्यावर जाण्याचा मार्गास बारूद लावून उद्ध्वस्त केले व वन विभागाने लोखंडी जिना बसवला आहे. वर जाण्यासाठी कातकाळ कोरलेल्या पायऱ्या आहे. महादरवाजाच्या वरच्या बाजूला पाण्याचे टाके आहे. तिथे थोड्या वेळ विश्रांती घेतली व शिवरायांचे स्मरण केले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. पुढे जाऊन पिण्यायोग्य पाण्याचे टाके आहे. किल्ल्याच्या उत्तर बाजूला असलेल्या वास्तूकडे आलो व त्या वास्तूला बघून असे वाटले की किल्ल्याचा हिशोब व प्रांताचा महसूल विभागाचा हिशोब ठेवण्याची जागा असावी व आम्ही निसर्गरम्य वातावरणात बोजण्याचा आस्वाद घेतला व त्या ठिकाणी विश्रांती घेऊन किल्ल्यास मुजरा करून आम्ही निघालो घराकडे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी जोडून राहा माझ्यासोबत. तोपर्यंत सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.